साध्यासुध्या माणसाचं काम नाही आहे। 10,000 किलो मिसळ होणार आहे आणि 1 लाख लोक याचा आनंद घेऊ शकतील। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। आज 11 एप्रिल आहे, महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्मदिवस, यांची जयंती आहे आणि पुण्यातील गंजपेठ या परिसरात महात्मा फुले वाडा जो आहे त्या ठिकाणी अनेक भाविक, अनेक महात्मा फुले प्रेमी हे दर्शनासाठी येत असतात आणि त्याच्याच बाजूला लागून 10,000 किलोची मिसळ, इतक्या तब्बल मोठ्या प्रमाणात मिसळीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मिसळीच्या कार्यक्रमाला एकता मिसळ म्हणजे समाजातील एकता अखंडित राहावी यासाठी एकता मिसळ असं नाव देण्यात आलं आहे आणि ही मिसळ बनवण्याचं श्रेय जे आहे ते प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांना जात आहे। तेच सध्या माझ्यासोबत आहे। विष्णूजी, इतक्या मोठ्या प्रमाणात ही मिसळ बनवली जाते। सर्वप्रथम ही कढई जर आपण पाहिलं तर ह्या कढईचं एक विशेष महत्त्व आहे। एवढ्या मोठी ही जी कढई आहे, काय सांगाल? ही एवढं महत्त्व म्हणजे पहिलं की ही कढई अयोध्येहून आली आहे आणि पहिलं या कढईमध्ये अयोध्येचा प्रसाद बनवला गेला आणि त्यानंतर ही कढई इकडे आली। 15 फूट बाय 15 फूट कढईचा साईज आहे, 6.5 फूट उंच हाईट आहे याची आणि त्यानंतर जवळपास 2,500 किलो वजन आहे। पोलाद, त्यानंतर तांबं आणि सर्जिकल स्टील याचा वापर यामध्ये केलेला आहे आणि एक याचा जो पलटा आहे तो 32 किलोचा 28 किलोचा असा पलटा आहे। ही कढईचं वैशिष्ट्य झालं, मात्र या कढईत जी मिसळ बनते भव्य एकता मिसळ या असं या कढईला नाव देण्यात आलं आहे। ही मिसळ किती किलोची आहे, ती किती लोक खाऊ शकतात? ही जवळपास 10,000 किलो मिसळ होणार आहे आणि 1 लाख लोक याचा आनंद घेऊ शकतील। 10,000 किलो आज आणि पुन्हा एकदा 14 एप्रिलला पुण्यात अशाच प्रकारची मिसळ पाहायला मिळणार आहे। काय सांगाल, जे भाविक इथे दर्शनासाठी येत असतात त्यांना? मला आयोजकांचं अभिनंदन करावं असं वाटेल की हे ठीक आहे, आम्ही करतो, ही गोष्ट वेगळी आहे, मला सवय, पण एवढं मोठं आयोजन करणं आणि तोही लोकसहभागातून करणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते साध्यासुध्या माणसाचं काम नाही आहे। आणि पायगुडे सर आणि त्यांची सगळे मंडळी, त्यांची टीम हे सगळं लीलया पार पाडतं, त्याच्यामुळे मी मंडळाचे आभार मानतो आणि अभिनंदनही करतो। नक्कीच, त्यामुळे लोकसेवा प्रतिष्ठान आणि पुण्यातील सर्वच पक्ष, संघटना, सामाजिक संघटना आणि इतर संस्था, गणेशोत्सव मंडळ यांनी सगळ्यांनी एकत्रित पुढाकार घेत ही मिसळ जी आहे याचं आयोजन केलेलं आहे। जे भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात त्यांनी या गोष्टीचा आस्वाद घ्यावा याचं आवाहन त्यांच्याकडून वारंवार करण्यात येतं आहे आणि हा एक उपक्रम पुण्यातील फुले वाडा गंजपेठ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव डमाले, फॉर द पीपल न्यूज, पुणे।